नमस्कार मंडळी, कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी अळूवडी बनवलेली आहे। तर पितृपक्ष चालू झाले आहे आणि अळूवडी प्रत्येकाच्या घरामध्ये बनवतातच। तर मी इथे हिरव्या रंगाचे पानं घेतले आहे। तर इथे 10 पानं आहेत आणि असं काळपट देठ असलेले पानं घ्यायचे, म्हणजे याला कमी खाज असते। कोरड्या कपड्याने छान पानं स्वच्छ करून घेतले। पाणी राहू नये पानांवर, म्हणजे आपल्याला जे सारण बनवलेला असतो बेसनचा तो छान लावता येईल। तर मी मागच्या ज्या साईडने आहे ना, त्याच्या ज्या शिरा असतात मी काढून घेते। हलक्या हाताने सुरीने काढून घ्यायच्या आणि छान बेलननी लाटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सारण जे बनवलेलं असतो बेसनाचा तो छान पसरवता येईल। तर मी या पद्धतीने लाटण्याने छान मी प्रेस केलं आहे, म्हणजे याच्या शिरा ज्या आहेत छान चपट्या होतील। तर सर्व पानं छान मी लाटण्याने लाटून घेतले। आपण इथे 5 चम्मच मी इथे बेसन घेतलं आहे। मी माझ्या अंदाजानुसार मी इथे बेसन घेतलं आहे। तुमच्याकडे जास्त पानं असेल तर तुम्ही इथे जास्त बेसन घ्या। तर मी इथे 5 चम्मच बेसन घेतलं आहे आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये थोडा ओवा घातला आहे, 2 चमचे लाल तिखट पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि भरपूर तीळ यामध्ये घालूयात। तर तीळ भरपूर प्रमाणात घाला, म्हणजे चवीला आणखी अळूवडी छान लागेल। तर मी इथे हिंग पण घातलेला आहे आणि चिंचेचा कोळ घालूयात। तर मी इथे गूळ घातलेला नाही, फक्त चिंचेचा कोळ घातला आहे, ते पण 2 टेबलस्पून। तर हे पानं जास्त खाजरी नसतात, त्यामुळे मी इथे फक्त चिंचेचा कोळाचा वापर केलेला आहे। तर मी इथे पाण्याने छान भिजवून घेतलं आहे। तर खूप घट्ट पण नको आणि पातळ पण नको, कन्सिस्टन्सी एकदम मीडियम ठेवायची आपल्याला, म्हणजे आपल्या पानावर छान सारण पसरवता येईल। तर गॅसवर मी इथे पाणी गरम करायला ठेवते। तर मी 1 ते 2 तांब्या इथे पाणी ठेवले पातेल्यात आणि गॅसवर तोपर्यंत गरम होईल। तर चला, तर पाणी गरम होईपर्यंत आपण अळूवड्या तयार करून घेऊयात। सर्वात आधी मी इथे मोठा पॅन घेतला आहे आणि त्यावर बेसनाचा पातळ लेअर लावायचा आहे। तर खूप जाड लेअर लावू नका, नाहीतर अळूवडी क्रिस्पी होणार नाही। तर मी इथे ना तुम्ही उलट सुलट पानं करून पण अळूवडी तयार करून घेऊ शकता, पण मी इथे सरळच पानाची लेअर लावून घेते। सरळ पानांची लेअर यासाठी लावतोय आपण, कारण जेव्हा आपण अळूवडी बनवतो तर त्याच्या ज्या वड्या असतात छान घट्ट होतील आणि असं जेव्हा आपण तळतो किंवा डीप फ्राय करतो तर ते सुटणार नाही, एकदम छान अळूवडी तयार होईल। तर मी या पद्धतीने ना बेसन लावून घेतला आणि रोल करून घेऊयात। तर आपल्याला हा रोल आहे ना छान घट्ट करायचा आहे, एकदम पोकळ नको। तर मी बघू शकता या पद्धतीने छान असं आजूबाजूला पण बेसन लावून घेतला आणि घट्ट असं आपण अळूवडी तयार करून घेऊयात। तर जो टोक असतो तो पण आपल्याला एका हाताने सरकवत छान प्रेस करून घ्यायचा आहे आणि जो लास्टचा टोक असतो परत थोडासा बेसन आपण लावून घेऊयात आणि याला बंद करून घेऊ। तर छान असा रोल तयार झालाय, बघू शकता। तर बाजूने पण थोडासा बेसन लावून घेऊयात। तर आपण पाणी गरम करायला ठेवला होता, तर मी एका चाळणला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि 2 रोल तयार झाले 10 पानांमध्ये। तर मी इथे वाफेवर शिजवून घेणार आहे। 15 मिनिटं आपण वाफेवर शिजवून घेऊयात। झाकण ठेवूयात आणि वाफेवर शिजवून घेऊयात। तर 10 मिनिटांनंतर रोल आहे ना पलटवून घ्यायचा आणि परत मग हा जो ताट आहे किंवा परात आहे तो झाकून ठेवूयात, कारण मग अळूवडी छान वाफेवर आतमध्ये पण शिजेल, म्हणजे कच्ची राहणार नाही। तर ही अळूवडी थंड झाल्यावरच आपण कापून घेऊयात। गरम गरम असताना अळूवडी कापू नका, नाहीतर त्याच्या लेअर व्यवस्थित पडणार नाही। तर अळूवडी छान थंड झालेली आहे आणि मी कापून घेते। तर सुरीने कापून घेते आहे। तर बघू शकता एक एक अळूवडी छान अशी घट्ट पकडून झालेली आहे।
तर आपण याला ना शॅलो फ्राय करून घेऊयात आणि मी एअर फ्रायरमध्ये पण अळूवड्या लावून घेणार आहे 10 मिनिटासाठी। तर एअर फ्रायरमध्ये पण कमी तेलाचा वापर होतो। ब्रशनी तेल लावून घ्यायचं आणि अळूवडी एकदम छान क्रिस्पी तयार होतात। तर पॅनमध्ये पण अळूवडी मी दाखवणार आहे इथे। तर पॅनमध्ये पण छान कुरकुरीत अळूवडी झाली होती आणि खूप आवडले होते सगळ्यांना। तर एअर फ्रायरमध्ये या पद्धतीने मी अळूवडी फ्राय करून घेते। जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा पॅनवर शॅलो फ्राय पण करू शकता। तर ही अळूवडी छान क्रिस्पी होते। तर मी तेल लावून घेतलाय आणि एअर फ्रायरमध्ये 10 मिनिटासाठी फ्राय करून घेऊयात। तर इथे 10 मिनिटाचा आपण टायमर लावून घेऊ, सेट करून ठेवूयात। म्हणजे 10 मिनिटं झाले की आपोआप ती रिंग वाजेल आणि आपल्या अळूवड्या होतील। तर 10 मिनिटाचा टायमर लावून घेतला आणि आपण नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा तुम्ही लोखंडी पॅनमध्ये पण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता। तर मी इथे नॉनस्टिकचं पॅन ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण थोडा तेल टाकलाय आणि अळूवड्या शॅलो फ्राय करून घेते। तर उलटसुलट आपण करून घेऊयात म्हणजे खाली करपू नये जास्त। तर पलटवल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतला म्हणजे आणखी छान कुरकुरीत होतील। तर या अळूवड्या खूप छान लागतात, क्रिस्पी होतात आणि तुम्ही असं स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता। तर 10 मिनिटं झाले आहेत आणि अळूवडी बघा एअर फ्रायरमध्ये पण छान क्रिस्पी तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत। तर परत एकदा 5 मिनिटासाठी एअर फ्रायरमध्ये लावून घेऊ, कारण खालची जी बाजू असते ते आपण वरती करायची आणि 5 मिनिटासाठी लावून घ्यायचं। आधी 10 मिनिटासाठी लावलाय, नंतर 5 मिनिटासाठी आपण लावून घेऊयात आणि त्यावर तेल लावलाय आणि 5 मिनिटाचा टायमर लावून घेतलाय। तर पॅनमधल्या पण अळूवड्या तयार झाल्या आहेत छान आणि क्रिस्पी तयार झालेल्या आहेत। तर आपण एक अळूवडी तोडून बघू शकता। तर बघा छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहे अळूवडी। तर पॅनमधली अळूवडी तर तयार झाली आणि एअर फ्रायरमधली पण अळूवडी तयार झाली। तर दोन्ही अळूवड्या एकदम छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि खायला पण एकदम मस्त, एकदम चविष्ट झालेल्या आहेत। तर या अळूवड्या तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता। तर बघू शकता अळूवड्या रेडी आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।